जय महाकाल भावांनो. मग बाकी कसे आहे तुम्ही सर्वजण भावांनो? मजेत आहे ना भावांनो? सकाळी सकाळी ऑफिसला आल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला काम लागलं आज डायरेक्टली बसंती लोड करायचं, नाही का? कारण आपल्याला काही कंपन्या होत्या, 4-5 कंपन्या होत्या. त्या कंपन्यांच्या आपल्याला फायर एक्सटिंग्विशरची डिलेवरी वगैरे करायची होती, नाही का? म्हणजे आपण आहे ना त्यांच्या कंपनीमध्ये काही फायर वगैरे झालेली होती, नॉर्मली फायर होती, नाही का? म्हणजे असं काही इलेक्ट्रिशियन वगैरे इलेक्ट्रिकल पॅनल वगैरेमुळं नाही का फायर वगैरे होती. तर त्याचे आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे जे होते ते एम्प्टी झालेले होते, नाही का, कंपनीचे. तर ते आपण कंपनीचे फायर एक्सटिंग्विशर देण्यासाठी आपण गेलो होतो मस्त भावांनो कंपन्यांमध्ये. लवकरात लवकर म्हटलो आपल्याला लवकरात लवकर काम आटपायचं आहे, कारण वाजले होते मस्त दुपारचे 3. म्हटलं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सगळे फायर एक्सटिंग्विशर वगैरे देऊन टाकू आणि निघू म्हटलो, नाही का, आपल्या घरच्या प्रवासाला. पण घरच्या प्रवासाला जायच्या अगोदर भावांनो आपल्याला जायचं होतं आपल्या ऑफिसला. त्याचं कारण असं होतं का आपण 25-30 फायर एक्सटिंग्विशर मागवले होते CO2 टाईपचे. ते आपले आले होते, नाही का, SNGT वाले घेऊनच आले होते. मग आपण फायनली सगळे फायर एक्सटिंग्विशर वगैरे उतरून घेतले आणि त्याच्यात आला आपल्याकडं विक्रांत भाई, नाही का, म्हणे आपल्याला गोडाऊनचं काम करायचं आहे. म्हटलं काही विषय नाही भावा, म्हणे थोडीफार माती लागते. म्हटलं ठीक आहे. मग काय तुमच्या म्हणे दनादन त्याला माती वगैरे दाखवली, भरून दिली. आणि भाऊला गोणी उचलत नव्हती म्हणून भाऊ डायरेक्ट वावरमध्ये पावरमध्ये गाडी घेऊन आला, नाही का. म्हणजे तिथं गाडी घुसत नव्हती तरी तेव्हा एवढं डायरेक्ट झाडं झुडू पण त्याच्यात गाडी घेऊन आला. म्हटलं बाबा धन्य आहे रे. आणि त्याच्यात मला दिले चिखलानी माखून त्यांनी. म्हटलं तू तर झाला चिखलानी माखला आणि मी माखलं. म्हटलं चला आता निघू पटापट लवकरात लवकर, नाही का, कारण आता तिथं जाऊन पण आपल्याला पटापट चिखल वगैरे बनवायचं आहे. आणि त्यानंतर काय दनादन निसतं भिंतीवर भावांनो. हा बघितलं ना, नाद नाही करायचं, नाद डायरेक्ट दणका करायचा असतं. दनादन नुसते आम्ही असे गोळे बनवायचो चिखलाचे आणि फेकायचो, नाही का. आणि फायनली आपलं जे मातीचं प्लॅस्टर होतं भावांनो भिंतीला, 1 नंबर झालं. काय नाद नाही, दणका. म्हटलं आता उद्या मस्त सिमेंटचं पाणी मारू त्याला. म्हटलं बाबा आता तू घरी इथंच आहे, मी निघतो माय घर, नाही का. आणि फायनली भावांनो मस्त तुमचा भाऊ आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर म्हटलं आता लई जाम परिस्थिती होऊन गेलेली, मस्त जेवण बिवण करू आणि देऊ मस्त पडी, नाही.